नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. खरीप हंगामात बी बियाणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच शेतकऱ्यांसाठी खतांचा पुरवठासुद्धा महत्त्वाचा असतो. पण पश्चिम आशियातील युद्धामुळं ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत टंचाईला सामोरे जावं लागू शकतं की काय, अशी एकूणच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या देशात सर्वाधिक खतांची आयात ही पश्चिम आशियातील देशांमधून केली जाते. याचा आढावा आपण या आधीही घेतलेला आहे. पण याच पश्चिम आशियामध्ये सध्या युद्धाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ही बंद आहे. या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातूनच भारताला जलमार्गानं जो काही खतांचा पुरवठा आणि त्यासोबत नैसर्गिक वायूंचा पुरवठा होतो तो ठप्प झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना त्याची झळ बसते काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच केंद्र सरकारकडून खत आयातीसाठी चाचपणी ही केली जाते. म्हणजेच या पश्चिम आशियाई देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून खतांची आयात करता येऊ शकते का, जेणेकरून शेतकऱ्यांना खरीप हंगामात या खत टंचाईला सामोरे जावं लागू नये यासाठी केंद्र सरकार नेमकं काय करतंय, कोणत्या देशाकडून खताची आयात करण्यासाठी चाचपणी केंद्र सरकारकडून सुरू आहे, तेच जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देशातील खरीप हंगाम 1.5 महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे. पण पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे ऐन खरीपात शेतकऱ्यांना खत टंचाईची झळ बसू नये यासाठी केंद्र सरकार इंडोनेशियाकडून खत आयातीची चाचपणी सध्या करत आहे. इंडोनेशियामध्ये युरिया खताचं उत्पादन 78 लाख टन आहे, तर या देशाची गरज 63 लाख टन एवढी आहे. त्यामुळं भारतासह फिलिपिन्स, थायलंड आणि ब्राझील या देशांना 10 लाख टन युरिया निर्यात करण्याबाबत इंडोनेशियाचं मंत्रिमंडळ याबाबत चर्चा करत असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. आणि त्यामुळेच भारतातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो का, अशी एक शक्यता सुद्धा वर्तवली जाते. इंडोनेशियाने ऑस्ट्रेलियाला यापूर्वी 2.5 लाख टन खत निर्यात केली होती. यापुढेही 10 लाख टन खताची निर्यात ऑस्ट्रेलियाला करण्याची इंडोनेशियाने ग्वाही दिलेली आहे. तरीही इंडोनेशियात 15 लाख टन युरियाचा अतिरिक्त साठा शिल्लक आहे. त्यामुळं इंडोनेशिया भारताला खरीप हंगामासाठी युरिया निर्यात करण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची जी गरज आहे ती पूर्ण केली जाऊ शकते किंवा ती भागवली जाऊ शकते, असं जाणकारांचं मत आहे. इंडोनेशियाचे उपकृषी मंत्री सुर्दियानो यांनी नुकतंच भारतात खत निर्यातीच्या बाबत काही संकेत दिलेले आहेत. इंडोनेशिया भारताला युरिया निर्यात करण्यास तयार आहे. निर्यातीचं प्रमाण आणि तांत्रिक व्यवस्थेबाबत दोन्ही देशांमधील सरकारी खत कंपन्यांमध्ये पुढील चर्चा सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. भारत आणि इंडोनेशियामध्ये आयात निर्यात ही यापूर्वीही केली जात होती किंवा केली जाते. यामध्ये फॉस्फेटसारख्या खतांसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा सुद्धा समावेश असतो. म्हणजेच या देशातनं ही आयात निर्यात केली जाते. पश्चिम आशियातील देशांमधून भारत नैसर्गिक वायू आणि त्यासोबत खतांची मोठ्या प्रमाणात आयात करतो, हे आपल्याला माहिती आहे. पण सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे, युद्धामुळे वाहतूक ही होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जी केली जाते ती काहीशी ठप्प झालेली आहे आणि त्यामुळं खताची टंचाई निर्माण होते काय, अशी एक शंका उपस्थित केली जाते. परंतु अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धामुळे मागील 2 महिन्यांपासून सामुद्रधुनी बंद असल्यानं पुरवठा साखळीत विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे जागतिक बाजारात सुद्धा याचे परिणाम हे उमटल्याचं पाहायला मिळालं आहे. युरियाचे दर हे जागतिक बाजारात विक्रमी $900 प्रति टनांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे इंडोनेशियानं या संधीचा फायदा घेण्यासाठी या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि त्यामुळं भारतात खरीप हंगामाच्या आधीच इंडोनेशियाकडून काही प्रमाणात खताची आयात ही केली जाईल आणि त्यातनं शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आत्तापासूनच चाचपणी करत असल्याची माहिती सुद्धा या माध्यमातून समोर आलेली आहे. खरीप हंगामात जी काही खतांची गरज आहे त्यासाठी पुरेसा साठा केंद्र सरकारकडे असल्याचा केंद्र सरकारचे विविध खात्याचे मंत्री हे दावा करतात. दुसरीकडे मात्र इतर देशांकडून खतांची आयात करण्यासाठी हालचाली सुद्धा केंद्र सरकारच्या पातळीवरती सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं या देशांकडून म्हणजे इतर देशांकडून जर का खतांचा पुरवठा झाला नाही तर देशात मात्र खतांची टंचाई निर्माण होऊ शकते आणि त्यामुळेच केंद्र सरकारकडून ही चाचपणी सुरू आहे. एकूणच काय तर देशात खतांचा प्रश्न हा पश्चिम आशियातील युद्धामुळे काहीसा बिकट असा झालेला आहे आणि त्यामुळेच या सगळ्या हालचालींनी वेग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.